नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण तुमच्या इतिहासाच्या पुस्तकातील प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठावरील सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. यामध्ये पहिले विधान दिले आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे व्हॉल्टेअर. दुसरे विधान, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचे बरोबर उत्तर आहे मायकल फुको. आता आपण याच प्रश्नाच्या ब भागाकडे वळूया. यामध्ये आपल्याला पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. तुमच्या समोर काही जोड्या दिलेल्या आहेत, पण यामध्ये एक जोडी चुकीची आहे. ती म्हणजे कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. फक्त चुकीची जोडी शोधून ती लिहायची आहे. म्हणूनच आपले उत्तर असेल कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. आपला दुसरा प्रश्न आहे, टीपा लिहा. यामध्ये पहिली टीप आहे द्वंद्ववाद. याचे उत्तर लिहिताना तुम्ही असे लिहू शकता की प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्याला विरोध करणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. मग या दोन्हींच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर म्हणजे सखोल चर्चेनंतर त्यांचे सार असलेला एक समन्वयात्मक सिद्धांत मांडला जातो. सोपं आहे ना? चला आता यानंतरची माहिती समजून घेऊया. याच प्रश्नात दुसरी टीप विचारली आहे, ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस ॲनल्स नावानं इतिहास लेखनाची एक नवीन प्रणाली उदयाला आली. या प्रणालीनं इतिहास लेखनाला एक नवी दिशा दिली बरं का. ती कशी? तर या प्रणालीत इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे आणि युद्धे यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यासोबतच हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास महत्त्वाचा मानला गेला. म्हणजे इतिहासात सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचाही विचार होऊ लागला. हे मुद्दे क्रमानं लिहा. आता पुढचा मुद्दा समजून घेऊया. आपला तिसरा प्रश्न आहे, पुढील विधानं सकारण स्पष्ट करा. म्हणजे एखादी गोष्ट का घडली त्याचे कारण आपल्याला द्यायचे आहे. यातले पहिले विधान आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. याचे कारण काय असेल? तर मुलांनो, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश करून पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यात आला. त्यामुळे नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन आणि स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयांवरील संशोधन सुरू झाले. तसेच 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखनावर भर दिला गेला. हे तीनही मुद्दे उत्तरात आले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आता पुढे पाहूया. सकारण स्पष्ट करामधील दुसरे विधान आहे, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. याचे उत्तर लिहिताना तुम्ही सांगायचे आहे की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी चुकीची आहे, असे फुको यानं प्रतिपादन केले. पुरातत्वाचे उद्दिष्ट अंतिम सत्य शोधणं हे नव्हे, तर भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजे बदलांचे स्पष्टीकरण देणं आहे, असे त्यानं सांगितले. त्यानं स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर जास्त भर दिला आणि म्हणूनच त्यानं या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. आपला चौथा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तुम्हाला युरोपातील महत्त्वाचे विचारवंत कोणकोणते होते त्यांची नावे या आकृतीत भरायची आहेत. आपण आतापर्यंत काही नावे शिकलो आहोतच. यामध्ये तुम्ही व्हॉल्टेअर, रेने देकार्त, जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल आणि मायकल फुको अशी नावे लिहू शकता. चला
आता आपण मोठ्या प्रश्नांकडे म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नांकडे वळूया. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला 4 महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. आता तुमच्यासमोर एक चित्र दिसत आहे. पांढरी आणि दाट दाढी असलेले गंभीर चेहऱ्याचे हे महान विचारवंत म्हणजेच कार्ल मार्क्स आहेत. कार्ल मार्क्स यांच्या सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल झाला. हे 4 मुद्दे तुम्ही क्रमानं लिहा. आता पुढील भाग पाहूया. दुसरा प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? हे आहे याचं उत्तर. आता पुढचा प्रश्न, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. यामध्ये पुरुषवादी दृष्टिकोनाचा पुनर्विचार करून इतिहासात स्त्रियांचा अंतर्भाव करण्याची भूमिका मांडली गेली. त्यामुळे नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन आणि स्त्री संस्था यांवर संशोधन सुरू झाले. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 1990 नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखनावर भर दिला गेला. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पण त्याआधी लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. रांके यांचं असं मत होते की इतिहासाचं चिकित्सक पद्धतीनं संशोधन झाले पाहिजे. ऐतिहासिक घटनांशी संबंधित कागदपत्र व दस्तऐवज यांचा कसून शोध घेऊन आपण ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तसेच इतिहास लेखनात कोणतीही काल्पनिकता नसावी यावर त्यांचा भर होता. आणि त्यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवरही खूप भर दिला. हे त्यांचं महत्त्वाचं विचार आहेत. शेवटी तुम्हाला एक खूप छान उपक्रम दिला आहे. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावर विस्तृत माहिती मिळवून त्याचा इतिहास लिहायचा आहे. उदाहरणादाखल तुम्ही पेन म्हणजे लेखणीचा इतिहास, मुद्रणकलेचा इतिहास किंवा संगणकाचा इतिहास लिहू शकता. चला, आपण आता संगणकाचा इतिहास कसा लिहायचा ते एक उदाहरण म्हणून पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, असा हा संगणकाचा रंजक इतिहास आहे. अशाच प्रकारे तुम्ही इतर गोष्टींचाही इतिहास शोधू शकता. आजचा आपला स्वाध्याय इथेच पूर्ण होत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.